नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. मी यशदीप हजारे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा मंगळवारचा निफ्टी एक्सपायरी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. मार्केट जर बघितलं तर मार्केटनी काल देखील निगेटिव्ह मोमेंटम दाखवला होता. काल देखील मार्केटची क्लोजिंग होती ती निगेटिव्ह होती. आज देखील मार्केट नेगेटिव्ह ओपनिंग दिली, म्हणजे जी ओपनिंग होती निफ्टीची गॅप डाऊन ओपनिंग दिली. त्याच्यानंतर कुठलीही रिकव्हरी प्राइस ॲक्शन, कुठलाही रिकव्हरी मोमेंटम मार्केटनी दाखवलं नाही. ओपनिंग नंतर कंटिन्युअसली मार्केटमध्ये आपल्याला सेलिंग प्रेशर बघायला मिळालेलं आहे. याच्यामागे जर व्यवस्थितरित्या जर आपण बघितलं तर ज्या पद्धतीने आपल्या माननीय प्राईम मिनिस्टर साहेबांनी जे उपदेश दिले लोकांना, की बाबा जे पण क्रूड ऑइलवरती बेसिस ज्या गोष्टी आहेत, मग ते पेट्रोल, डिझेल, गॅस आणि त्याचबरोबर गोल्ड, ह्या गोष्टी जशा पद्धतीत लागेल तशा पद्धतीच त्याचा उपयोग करा आणि जास्त प्रमाणामध्ये त्याचा उपयोग करू नका. जे अशा पद्धतीने जे स्टेटमेंट दिले, कुठे ना कुठे ते स्टेटमेंट आपल्याला मार्केटनी निगेटिव्ह पद्धतीने घेताना दिसलेलं आहे. याचाच अर्थ काय होतो, की जी ग्रोथ होणार आहे, जी ग्रोथ व्हायला पाहिजे तशी ग्रोथ आपल्याला बघायला मिळण्याची पॉसिबिलिटी कमी आहे. कारण की जर ह्याच गोष्टी ज्या ग्रोथवरती डिपेंड आहे, ओके, म्हणजे जर आपण गॅस, डिझेल, पेट्रोल जे शेतकरी जे वापरतात, फर्टिलायझर, ह्या गोष्टी जर वापरायच्या कमी करायच्या, ते म्हणजे त्याचा इम्पॅक्ट जवळजवळ आपल्याला प्रत्येक इंडस्ट्रीवरती बघायला मिळू शकतो. त्याचबरोबर जे काही दैनंदिन जीवनामध्ये रोजचे जे व्यवसाय चालतात, ओके, तुम्ही जर शेतकरी असाल तुम्हाला काही गोष्टी समजून जातील, की जे व्यवसाय असतात त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला आडकाठी बघायला मिळू शकते. आणि त्याच्यामुळे काय सगळीकडे जे सिच्युएशन आहे ती थोडीशी आपल्याला नेगेटिव्ह आणि सिच्युएशन थोडीशी अनकंट्रोल बघायला मिळते. आणि ही काही ग्रोथचं साईन नाहीये. ह्या गोष्टी वापर कमी करणे म्हणजे काही ग्रोथचं साईन नाही. ते थोडंसं आपल्याला म्हणजे त्यातनं आपली जी ग्रोथ आहे ती कुठे ना कुठे थोडीशी कमी होताना दिसते. ओके, आणि त्याचाच इम्पॅक्ट जर बघितला तर आपल्याला त्याचा इम्पॅक्ट कालची जी सेलिंग होती, आजची जी सेलिंग आहे, ओव्हरऑल स्टॉकमध्ये आणि स्टॉक मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. आणि त्यामुळे मार्केटमध्ये कालच्याही दिवस आपल्याला मोठी सेलिंग बघायला मिळाली, आजच्याही दिवशी मार्केटमध्ये मोठी सेलिंग बघायला मिळालेली आहे. कारण की या गोष्टी ज्या ग्रोथ डिफाईन करतं, ज्या गोष्टी ग्रोथसाठी खरोखर गरजेच्या आहेत, त्याच गोष्टी जर तुम्ही कमी करायचे ते, तर मग ग्रोथचं प्रमाण थोडंसं आपल्याला कमी दिसेल. ओके, आता आज जर बघितलं तर एक्सपायरी होती निफ्टीची. मार्केटनी डाऊन साईड मोमेंटम दाखवलाय, परंतु काय होतं की वन डायरेक्शन मोमेंटम मध्ये जर कुठल्या ट्रायझॅक्शन बघायला मिळालं नाही किंवा सेटअप बघायला मिळाला नाही, तर मग त्या दिवशी थोडंसं मार्केट आपल्याला कन्फ्युजन करणारं किंवा मोमेंटम आहे तो थोडासा मिस होताना दिसू शकतो. त्यामुळे तुम्ही आज कशा पद्धतीने तुमचा दिवस किंवा जो सेशन होता तो कशा पद्धतीने काढलाय हे मला आवर्जून कमेंटमध्ये नक्की सांगायचंय. आणि मी वारंवार प्रत्येक ॲनालिस्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो, की मार्केट आहे हे खूप रिस्की आहे. जे तुमचे जे अदर बिझनेस आहे तिकडची रिस्क जर आपण मार्केटला कम्पेअर केली तर हे खूप रिस्की बिझनेस आहे. त्यामुळे तुमच्याकडे जर व्यवस्थित पद्धतीने परिपूर्ण नॉलेज नसेल मार्केटचं, किंवा तुम्ही जर नवीन असाल आणि तुमच्याकडे काही गोष्टी तुम्हाला माहीत नसेल, तर थोडीशी माहिती घ्या, त्याच्यावरती थोडीशी अभ्यास करा, प्रॅक्टिस करा. जे काही मार्केटचं स्किल आहे ते स्किल हळूहळू डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न करा, हळूहळू डेव्हलप करा. आणि काय होतं की सोशल मीडियावरती खूप काही आपल्याला याचे त्याचे व्हिडिओ बघायला मिळतात, परंतु काय होतं की काही लोक त्याच्यामध्ये खूप स्किलवरती काम करत असतात आणि काही लोक थोडंसं मार्केटिंगवरती काम करत असतात. आणि जे लोक नवीन आहेत ते लोक थोडेसे त्यांना इन्फ्लुअन्स होतात आणि तसेही ते असं वाटतं की हे करू शकतात तर आपण का नाही करू शकत. ओके, चांगली गोष्ट, पॉझिटिव्ह गोष्ट आहे, सगळं ठीक आहे. परंतु त्यांचं स्किल आणि तुमचं स्किल हे थोडंसं वेगवेगळं असतं. काही लोकांना बऱ्यापैकी मार्केटमध्ये अनुभव आलेला असतो, त्यांना
मार्केटच्या ज्या गोष्टी आहेत, मग तिकडे प्राइस ॲक्शन म्हणा, डिमांड सप्लाय झोन म्हणा, त्याचबरोबर सपोर्ट रेजिस्टन्स गोष्टी आणि ज्या पण काही गोष्टी असतील त्या ज्या स्टॉक मार्केट एज्युकेशन रिलेटेड आहे, त्या गोष्टी त्यांना बऱ्यापैकी माहिती झालेल्या असतात. ओके. आणि जे लोक नवीन असतात त्यांना ह्या गोष्टी माहिती नसतात. आता शिकणं न शिकणं हे कम्प्लिटली तुमच्या हातामध्ये आहे. आणि दुसऱ्यावरती डिपेंड राहून जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही हे करू शकता, तर हा तुमचा खूप मोठा गैरसमज आहे. तुम्ही एखाद्या मेंटॉरला फॉलो करताय किंवा तो काय शिकवतोय ते तुम्हाला व्यवस्थित समजतंय, त्यातनं शिकण्याचा प्रयत्न करा. एवढंच लक्षात ठेवायचंय. दुसऱ्यांवरती डिपेंड राहून करण्यासारखा हा बिझनेस नाहीये. त्यामुळे ज्या पण काही गोष्टी आहेत शिकण्यासारख्या, मग त्या प्राइस ॲक्शन म्हणा, रिस्क मॅनेजमेंट म्हणा, पोझिशन सायझिंग असेल, ट्रेड मॅनेजमेंट असेल, त्याचबरोबर सायकोलॉजी असेल, ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, बरेचसे फॅक्टर आहेत मार्केटचे जे तुम्हाला शिकायला पाहिजे. तुम्हाला शिकायची इच्छा असेल तर प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्सची लिंक आहे ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुमची इच्छा असेल शिकू शकता, नसेल इच्छा काही हरकत नाही. परंतु ज्या मित्रांनी ऑलरेडी शिकलेलं आहे ते त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करू शकता. ओके. आता उद्या जर बघितलं तर उद्या बुधवार आहे, 2 एक्सपायरीच्या मधला दिवस आहे. म्हणजे आज जर बघितलं तर मंगळवार होता आणि परवा जर बघितलं तर गुरुवार आहे. मंगळवारी निफ्टीची एक्सपायरी, गुरुवारी सेन्सेक्सची एक्सपायरी, 2 एक्सपायरीच्या मधला दिवस आहे. ज्या पद्धतीत मार्केटमध्ये आपल्याला निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळतोय, उद्या काहीसा कन्सोलिडेशन मध्ये आपल्याला दिवस बघायला मिळू शकतो. बरं, आता त्याच्या लेवल काय बनतात, ते सपोर्ट रेजिस्टन्स काय बनतोय, डिमांड सप्लाय झोन काय बनतोय, सेटअप काय बनतात हे आपण डिटेल्समध्ये समजून घेऊया या व्हिडिओमध्ये. निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्समध्ये. त्यामुळे शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघतच जावा. व्हिडिओ जर आवडत असेल व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जुने जर असेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. या व्हिडिओचं जे लाईकचं गोल आहे 1500 लाईकचं गोल आहे. मी आज आवर्जून तुम्हाला सांगतो की लाईक नक्की करा आणि कमेंट नक्की करा. ओके. येऊया चार्टवरती. तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटा चार्ट ओपन केलेला आहे आपण. इकडे मार्केटने अशा पद्धतीत निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दाखवली होती. मार्केट खाली आलं. इकडनं मार्केटनी एक निगेटिव्ह प्राइस ॲक्शन नंतर मार्केटनी डायरेक्शन आहे ते निगेटिव्ह दाखवलं. आता इकडे जर बघितलं तर कुठलाही हेल्दी पुलबॅक आपल्याला बघायला मिळाला नाही. छोटे छोटे पुलबॅक बघायला मिळाले आपल्याला, परंतु ओव्हरऑल जर बघितलं जो अशा पद्धतीचा जो हेल्दी पुलबॅक होता म्हणजे व्यवस्थित प्राइस ॲक्शनचा, तो पुलबॅक आपल्याला बघायला मिळालेला नाही. आता सगळ्या लेवल एकदा आपण रिमूव्ह करूया. 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जाऊया. तुम्ही जर रेग्युलर व्हिडिओ पाहत असाल तर आपण ह्या लेवलवरती विचार करत होतो की या लेवलवरती मार्केट सस्टेन झालं होतं मल्टिपल टाइम. ओके. 23,800चा जो सपोर्ट होता त्या लेवलवरती मार्केट 3 ते 4 वेळा सपोर्टवरती आलं होतं आणि तिकडनं परत मार्केटने काहीशी बुलिश मोमेंटम दाखवली होती. आता यावेळेस मार्केटने ती लेवल गॅप डाऊन होऊन ब्रेक केली. मार्केट आता या लेवलच्या आसपास आली. आता जर इकडे बघाल तर इकडनं ते या लेवलपर्यंत मार्केट एक गॅप अपमध्ये ओपन झालं होतं. हा गॅप काहीसा फिल झाला होता मार्केटचा आणि त्या लेवलच्या आसपास मार्केट आले. आता त्याच्यानंतर जर बघितलं तर राऊंड लेवल कुठली बनते आपल्याला, 23,000ची बनते. ओके. म्हणजे हा जो गॅप फिलिंग आहे ती जर बघितली तर आपल्याला 23,000ची एक राऊंड लेवल बघायला मिळते. मग 23,000च्या लेवलवरती आपण काहीशी मार्किंग करूया. ओके. टेक्निकली जर बघितलं तर 23,000चा एक सपोर्ट आपल्याला बघायला मिळतोय. आजचा इंट्राडे लो मार्क करूया. ओके. ही जी काही रेंज आहे ही आपल्याला बघायला मिळू शकते. परंतु इकडे पाहायचंय काय की बाबा या लेवल नंतर मार्केटमध्ये इथनं एक सेलिंग प्रेशर आला होता, गॅप डाऊन ओपन झाला. हा एक छोटासा पुलबॅक बघायला मिळाला आपल्याला 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती. परंतु त्याच्यानंतर कुठलाही हेल्दी पुलबॅक बघायला मिळाला एकीकडे नाही मिळाला. आणि प्राइस ॲक्शन जर बघितले तर प्राइस ॲक्शन अशा पद्धतीत चालते मोस्टली. ओके. टेक्निकल दृष्ट्या जर बघितलं तर लोअर लो हायर हाय पॅटर्न करत चालते. मार्केटने इकडे एक निगेटिव्ह मोमेंटम, एक छोटासा पुलबॅक, त्याच्यानंतर एक निगेटिव्ह मोमेंटम. निगेटिव्ह न्यूज असल्यामुळे थोडंसं मार्केट आहे ते वन डायरेक्शनमध्ये आपल्याला बघायला मिळालेलं आहे. आता इकडे जर बघितलं तर 23,355 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपण लेवल बघूयात. परंतु आत्ता जर बघितलं तर मार्केटने एक सपोर्ट ब्रेक केलाय आणि डायरेक्टली एक निगेटिव्ह मोमेंटम दाखवलाय. तर एक कन्सोलिडेशन आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बघायला मिळू शकतं आणि त्याच्यानंतर काहीसा बेरिश फ्लॅग एम्पोल बघून होऊन मग आपल्याला काहीसा नेगेटिव्ह लेवल ब्रेक झाल्यानंतर एक नेगेटिव्ह परत अशा पद्धतीचा काहीसा मोमेंटम बघायला मिळू शकतो. ओके.
तर थोडक्यात सांगायचं काय आहे की बाबा मार्केटनी एका डायरेक्शनमध्ये मोमेंटम दिलाय, मार्केटनी कुठलाही हेल्दी पुलबॅक घेतलेला नाहीये, तर थोडंसं आपल्याला उद्याच्या दिवशी थोडासा हेल्दी आपल्याला पुलबॅक बघायला मिळू शकतो किंवा थोडंसं मार्केट आपल्याला कन्सोलिडेशनमध्ये करताना राहताना दिसू शकतं. जाऊया 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती. इकडे जर बघितलं तर 2 लेवल आपण मार्क केलं, त्याच्यामध्ये जर बघितलं तर या लेवलवरती एक सपोर्ट बघायला मिळतोय आणि या लेवलच्या आसपास एक सपोर्ट आहे, म्हणजे 2 लेवल आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळत आहेत. आणि इकडे जर 1 तासावरती गेलं तर ब्रेकआउट कुठून आला होता, तर ब्रेकआउट काहीसा या लेवलच्या आसपास आपल्याला म्हणजे जर बघितलं तर या लेवलच्या आसपास 5 मिनिटात टाइम फ्रेमवरती जर गेलं, थोडंसं आपण त्या लेवलला राऊंड लेवलपर्यंत घेऊन जाऊ. ओके, जेवढं तुम्हाला चार्ट ट्रेडिंगची प्रॅक्टिस करता येईल तेवढी चार्ट ट्रेडिंगची प्रॅक्टिस करत चला. तुमच्याकडे जर चार्ट ट्रेडिंग सारखं बेसिक नॉलेज नसेल तर मग काही उपयोग होणार नाही. ज्याला नॉलेज घेता येईल कुठे नाही नॉलेज घ्या. असं नाही की आपल्याच इकडे शिका किंवा नाही, जिकडे तुम्हाला वाटते तिथनं नॉलेज घ्या, परंतु मार्केटचं नॉलेज असू द्या. ओके, आणि नॉलेजमध्ये कोणकोणत्या गोष्टी असायला पाहिजे हे मी तुम्हाला वारंवार सांगत आलेलो आहे. पहिलं तर प्राइस ॲक्शन कशा पद्धतीने मार्केट तयार करतं, कशा पद्धतीने हायर हाय तयार होतो, लोअर लो तयार होतो, स्विंग कसे तयार होतात, त्याचबरोबर मार्केटमध्ये सेटअप कसे तयार होतात, रिव्हर्सल सेटअप कसा असतो, गॅप अप मार्केट होत असेल तर कशा पद्धतीने आपल्याला प्राइस ॲक्शन बघायला मिळते, गॅप डाऊन ओपन होत असेल तर कशा पद्धतीने प्राइस ॲक्शन बघायला मिळते, एक डायरेक्शनमध्ये मार्केट जर खूप मोठा मोमेंटम देऊन गेला असेल तर त्याच्यानंतर मार्केटमध्ये कशा पद्धतीने कन्सोलिडेशन होऊ शकतं किंवा कशा पद्धतीने पुल बॅक येऊ शकतो, ह्या अतिशय गरजेच्या गोष्टी आहेत मार्केट शिकण्यामध्ये. ओके, आणि हे शिकून बाकी तुमचं कॅपिटल तुम्ही कशा पद्धतीने मॅनेज करताय, मग त्याचबरोबर तुमची स्ट्राईक प्राइस सिलेक्शन काय आहे, जर तुम्ही ऑप्शनमध्ये काम करत असाल तर स्ट्राईक प्राइस सिलेक्शन बरोबर तुमची रिस्क मॅनेजमेंट कशी आहे, रिस्क मॅनेजमेंट नंतर तुमचं पोझिशन सायझिंग काय आहे तुमच्या कॅपिटलला धरून, आणि एखादा व्ह्यू आहे तो थोडासा रिस्की आहे तर तिकडे तुम्हाला तुमची पोझिशन सायझिंग कशी मॅनेज करता आली पाहिजे. ओके, तुम्ही जर एखादा व्ह्यू प्लॅन केलाय तर त्या व्ह्यू मध्ये तुम्ही लांबपर्यंत कसं थांबू शकताय, मग ते लांबपर्यंत थांबण्यासाठी तुमची सायकोलॉजी कशी आहे, ह्या अत्यंत वेगवेगळ्या आणि अतिशय शिकण्यासारख्या गोष्टी आहेत मार्केटमध्ये. ओके, जितके मी तुम्हाला आता क्वेश्चन केले ते त्याची उत्तर तुम्ही शोधायला सुरुवात करा. हळूहळू गोष्टी तुम्ही शिकायला चालू करा. स्किल इम्प्रूव्हमेंट करण्याकडे लक्ष द्या. जितकं स्किल तुम्ही व्यवस्थित पद्धतीने शिकून तयार होसाल तुम्ही, तितकं तुम्हाला गोष्टी थोड्याशा सुरळीत वाटायला सुरुवात होईल. नाहीतर तुमच्याकडे जर याचं नॉलेज नसेल तर लक्षात ठेवा की एका जंगलामध्ये पूर्ण अंधार आहे आणि तिथे तुम्ही सुई शोधताय. ह्या गोष्टी लक्षात ठेवा, आणि ती सुई तुम्हाला सापडणार नाही सापडणार हे तुमच्या हातामध्ये आहे. तर तुम्हाला जो अंधार आहे ना तो कसा प्रकाश करून ते आपल्याला शोधायचे, आणि तो प्रकाश कधी होणार आहे, ज्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये शिकण्याचा प्रयत्न करणार आहे. खूप लोकांना मी जे हे लेक्चर देतो ना हे खूप बकवास वाटतं, खूप जे आहे ते सांगा आणि मोकळं करा असे काही कमेंट असतात. ठीक आहे, असू द्या, परंतु काय होतं की सगळे आपली लोक आहेत आणि त्यांना योग्य तो मार्ग मिळाला पाहिजे. ओके, त्यामुळे ज्या पण गोष्टी मी तुम्हाला ट्रान्झॅक्शन रिलेटेड म्हणा किंवा तुमचं कॅपिटल मॅनेजमेंट त्याचसोबत तुमची सायकोलॉजी, ह्या गोष्टी ज्या तुम्हाला सांगितले ते ना, ह्या सर्व गोष्टी डिटेल्समध्ये आपल्या ट्रान्झॅक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये शिकवलेल्या आहेत. त्या एकदा जाऊन बघा तुम्ही, त्याची लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जॉईन करायचं नाही करायचं ते सोडून द्या, परंतु तिथे जाऊन तो सिलेबस बघा. त्या सिलेबसमधनं ते जे काही नोट आहे ते बघून तिकडनं तुम्हाला ते सिलेबस बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की काय शिकायला पाहिजे. काय होतं की खूप लोकांना वाटतं ते वाचल्यानंतर की डबल टॉप काय माहिती सगळ्यांना असं वाटतं, परंतु डबल टॉप बनतोय कुठे, डिमांड झोनवर बनतोय का सप्लाय झोनवर बनतोय, डबल टॉप बनताना त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या ट्रान्झॅक्शन इन्व्हॉल्व झालेले आहेत, त्याचा रिस्क टू रिवॉर्ड रेशो काय आहे, रिस्क किती आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये मोमेंटम जर आला, ब्रेकआउट जर आला तर तो कितपर्यंत जाण्याची पॉसिबिलिटी आहे. ओके, तो ए ग्रेडचा आहे, बी ग्रेडचा आहे, हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. सो नक्की एकदा जाऊन आवर्जून चेक करा.
बाकी तुमची मर्जी आहे. तर इकडे जर बघितलं तर सपोर्ट कुठे तयार झालाय 23,355 वरती आणि रेजिस्टन्स जर बघितलं तर 23,500 वरती ही एक रेंज आपल्याला बघायला मिळते. आणि आता आपण काय बघितलं की उद्या काहीसं कन्सोलिडेशन आपल्याला मार्केटमध्ये होताना दिसू शकतं. ॲव्हरेज क्लोजिंग जर बघितलं तर 23,380च्या आसपास आहे. जवळजवळ डे लोच्या आसपासच क्लोजिंग आपल्याला बघायला मिळते. बरं, मार्केटमध्ये निगेटिव्ह मोमेंटम आहे. कालचा दिवस निगेटिव्ह होता, आजचा दिवस ओव्हरऑल निगेटिव्ह आहे. मार्केटने जर काहीसं कन्सोलिडेशन केलं, काहीशी या लेवलपासून काहीशी बेरिश प्रायजेक्शन करून जर लेवल ब्रेक होत असेल 23,355 तर फर्स्ट सपोर्ट जर बघितला तर राऊंड लेवल आहे 23,200ची आणि सेकंड सपोर्ट जर बघितला तर 23,038ची एक सपोर्ट लेवल आपल्याला बघायला मिळतात. या दोन लेवल आपल्याला बघायला मिळत आहे. आज जर बघितलं तर 436 पॉईंटचा नेगेटिव्ह मोमेंटम आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळाला आहे. गॅप डाऊन, त्याच्यानंतर डाऊन साईडला मोमेंटम. इंडिया विक्स जर बघितलं तर 19 प्लस आहे. थोडासा इंडिया विक्स वाढलेला आहे 4%. ओके, म्हणजे जी सिच्युएशन आहे ती थोडीशी आपल्याला पॅनिकमध्ये बघायला मिळते. आता ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटने आज पण एक निगेटिव्ह मोमेंटम नंतर हे जे कन्सोलिडेशन मी तुम्हाला सांगतोय, हे कन्सोलिडेशन होणं गरजेचं आहे. मार्केट आजच्या सारखं जर बघितलं थोडंसं गॅप डाऊन डाऊन ओपन होऊन पडत 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 गेलं खाली, कुठली प्रायजेक्शन नसेल होत, काही हरकत नाही. परंतु जे काही तुम्ही शिकलाय प्रायजेक्शन मध्ये तशा पद्धतीचं काही सेटअप होत असेल तर 23,355 नंतर काहीसा सेलिंग मोमेंटम आपल्याला पाहायला मिळू शकतो. आता बुलिश साईडला जर बघितलं तर 23,500ची ग्राउंड लेवल आहे. त्या लेवलवरती मार्केट थोडंसं कन्सोलिडेशन करून रेजिस्टन्स पण घेतला होता आणि आजचे 2 ट्रेडिंग सेशन जर बघितलं तर साधारण 750 ते 800 पॉईंटची निफ्टीमध्ये सेलिंग आलेली आहे. तर काहीसा पुलबॅक आपल्याला बघायला मिळू शकतो जर मार्केट या लेवलवरती सस्टेन होत असेल तर. मग पुलबॅक येताना काय प्राइस ॲक्शन बनते, बुलिश कशा पद्धतीने प्राइस ॲक्शन बनते हे थोडंसं बघून जर लेवल ब्रेक होत असेल तर काही छोटे छोटे जे रेजिस्टन्स आहेत ते आपल्याला बघायला मिळू शकतं. ते काय रेजिस्टन्स आहे 23,600 फर्स्ट रेजिस्टन्स, त्याच्यानंतर सेकंड जर बघितलं 23,700 आणि 23,800. ओके, डाऊन साईडला मार्केट आले. बुलिश साईडला थोडंसं मार्केट जाताना स्लो असू शकतं. मार्केटमध्ये काहीसं आपल्याला मोमेंटम स्लो बघायला मिळू शकतो. त्यामुळे तुम्हाला तिकडे रिस्क मॅनेजमेंट आणि ट्रेड मॅनेजमेंट ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. गॅपडाऊन जर ओपन होत असेल तर आज गॅपडाऊन ओपन नंतर मार्केटने पुलबॅक दाखवलं नाही. तर थोडक्यात जर बघितलं तर मार्केट काल निगेटिव्ह होतं. गॅपडाऊन नंतर काहीसा पुलबॅक यायला पाहिजे होता पण तो आलेला नाही. उद्या जर मार्केट गॅपडाऊन ओपन होत असेल तर काहीसा पुलबॅक आपल्याला बघायला मिळू शकतो. एक गॅपडाऊन नंतर ओपनिंगमध्ये बुलिश मोमेंटम आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळू शकते. म्हणजे जो गॅपडाऊन जो सेटअप आहे त्याचा विचार करू शकता किंवा इनसाइड कॅन्डल जो सेटअप आहे त्याचा देखील विचार करू शकता. दोन्ही सेटअप आपण आपल्या प्राइस ॲक्शन आणि सेट रेंजच्या कोर्समध्ये सांगितलेले आहे. ओके, लेवल मार्क करून ठेवा. जाऊया बँक निफ्टीकडे. बँक निफ्टी जर बघितला तर बँक निफ्टीमध्ये ओपनिंग नंतर एक पुलबॅक आला. पुलबॅक नंतर रेजिस्टन्स घेतला, खाली गेला, खाली घेऊन प्राइस ॲक्शन क्रिएट केली. बघा, ही जर प्राइस ॲक्शन बघितली तर काहीशी बेरिश फ्लॅग ऑन पुल प्राइस ॲक्शन होती. आता ही समजली कोणाकोणाला सांगा. इकडनं निगेटिव्ह मोमेंटम, ही बेरिश प्राइस ॲक्शन, बेरिश फ्लॅग ऑन पुल, त्याच्यानंतर जितका हा मोमेंटम होता तितका मोमेंटम इकडे परत बघायला मिळाला. तर निफ्टी आणि सेन्सेक्सच्या कम्पेअरमध्ये बँक निफ्टीची प्राइस ॲक्शन थोडी सुटसुटीत आणि सरळ होती. रिमूव्ह करूया लेवल. आजचा इंट्राडेला मार्क करूया. 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती गेलं तर आपल्याला काय बघायला मिळतं की बाबा या लेवलती मल्टिपल सपोर्ट होते. पण त्याच्यानंतर जर बघितलं तिकडे गॅप आहे. त्याच्यामध्ये सिंगल जर बघितलं लेवल या लेवलवरती काहीशी आपल्याला सपोर्ट बघायला मिळते. बुलिश साईडला जर बघितलं तर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती या लेवलच्या आसपास एक रेजिस्टन्स आहे. ओके, एक नेगेटिव्ह मोमेंटम नंतर काहीशी ट्रेंड लाईन आहे. एक पुलबॅक कडनं आपल्याला बघायला मिळते. पुलबॅक होऊन सस्टेन झालं आणि लेवल जर ब्रेक होत असेल तर एक स्मॉल रेजिस्टन्स राऊंड लेवलवरती 54,000चा. सेकंड रेजिस्टन्स बघितलं तर स्विंग आहे या लेवलवरती
54,268 आणि तिसरा जर बघितलं तर 54,431. या काही बुलिश साईडच्या लेवल आपल्याला बघायला मिळत आहे. ही लेवल ब्रेक न होता मार्केट जर सस्टेन होऊन रेजिस्टन्स ब्रेक होत असेल तर, आणि इकडे जर थोडंसं या पद्धतीत काही पुलबॅक देऊन रेजिस्टन्स पण ब्रेक करत नाही, इकडेच कन्सोलिडेशन करत राहिलाय आणि त्याच्यानंतर जर इंट्राडे लो 53,464, ओके, इकडे जर रेंज बघितलं 53,464, 53,810, म्हणजे साधारण 350 पॉईंटचा नो ट्रेंडिंग रेंज आपल्याकडे बघायला मिळते. ही जर लेवल ब्रेक होती तर फर्स्ट सपोर्ट आहे तो 53,100 आणि सेकंड सपोर्ट आहे 52,721. काहीसा गॅप फिलिंगच्या लेवल ह्या दोन आपल्याला बघायला मिळत आहे. ओके, गॅप अप जर ओपन होत असेल तर थोडंसं कन्सोलिडेशन मध्ये जाईल. गॅप अप नंतर काय सेटअप बनतोय, फ्रेश प्राइस ऍक्शन काय बनते हे पाहणं गरजेचं आहे. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर मग ओपनिंग मध्ये काहीसा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. इकडे जर लक्ष घेतलं तर 1.63% बँक निफ्टी नेगेटिव्ह आहे आणि निफ्टी जर बघितलं तर जवळजवळ 2% आसपास नेगेटिव्ह आहे. मग गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर निफ्टीच्या बँक निफ्टीच्या कम्पेअरमध्ये निफ्टीमध्ये थोडीशी रिकव्हरी आपल्याला मोठी बघायला मिळू शकते. ओके, जाऊया सेन्सेक्स मध्ये. सेन्सेक्सची एक्सपायरी होत्यात आणि बऱ्यापैकी नेगेटिव्ह साईडला मोमेंटम दाखवला. 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जर गेलो तर याचा जो गॅप फिलिंग होता हा गॅप फिलिंग झालेला आहे सेन्सेक्सचा. काही लेवल आहेत त्या निगेटिव्ह साईडच्या आपण मार्क करूया. बुलिश साईडला जर बघितलं तर या लेवलवरती 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती 75,000च्या आसपास एक रेजिस्टन्स बघायला मिळते. ओके, प्राइस ऍक्शन समजून घ्या. एक निगेटिव्ह डे म्हणजे ओपनिंग हायला क्लोजिंग ऑलमोस्ट लोला, म्हणजे एक निगेटिव्ह दिवस पूर्णतः बघायला मिळाला. या लेवलवरती सपोर्ट आहे 74,450 लेवलवरती. तिकडनं मार्केट जर काहीसं पुलबॅक घेऊन जर रेजिस्टन्स ब्रेक करत असेल आणि सपोर्ट ब्रेक होत नसेल तर त्यानंतर 75,000 राऊंड लेवल ब्रेक झाल्यानंतर मार्केटमध्ये काहीसा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. 75,311 वरती फर्स्ट रेजिस्टन्स, सेकंड रेजिस्टन्स जर बघितलं तर 75,581 आणि थर्ड रेजिस्टन्स बघितलं तर 75,800. या काही लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळू शकतात. सेलिंग साईडला जर बघितलं तर एक सपोर्ट घेतलाय, त्या सपोर्टच्या आसपास जर काही कन्सोलिडेशन केलं, चॅनल तयार केला आणि चॅनल ब्रेक करून जर मार्केट नेगेटिव्ह साईडला जर ब्रेकडाऊन करत असेल तर फर्स्ट राऊंड लेवल आहे 74,000ची आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर 73,736. थर्ड लेवल आहे 73,478. तर या काही लेवल आपल्याला नेगेटिव्ह साईडला बघायला मिळत आहे. नो ट्रेडिंग झोन 74,450, 75,000, साधारण 500 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन बघायला मिळू शकतो. आता ओव्हरऑल जर मार्केटचं स्ट्रक्चर बघितलं, निफ्टी असो, बँक निफ्टी असो, सेन्सेक्स असो, लास्टचे 2 ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमध्ये ॲव्हरेज पेक्षा जास्त मोठी सेलिंग बघायला मिळालेली आहे आणि उद्या 2 एक्सपायरीच्या मधलं ट्रेडिंग सेशन असल्यामुळे थोडंसं मार्केट आपल्याला थोडंसं टाइम पास करताना दिसू शकतं किंवा थोडंसं कन्सोलिडेशनमध्ये रेंजमध्ये जाताना दिसू शकतं. आणि ज्यावेळेस मार्केट रेंजमध्ये जातं ना त्या दिवशी ओव्हर ट्रेडिंग होण्याची खूप जास्त पॉसिबिलिटी असते. ओके, आणि तुम्हाला माहिती ओव्हर ट्रेडिंग झाल्यावरती ओव्हरऑल दिवस कसा जातो. त्यामुळे थोडंसं मार्केटकडे बघताना व्यवस्थित पद्धतीने प्राइस ऍक्शन कशी बनते, लेवल कशा पद्धतीने ब्रेक होतात ते, आणि ओव्हरऑल मार्केटचं जर स्ट्रक्चर बघितलं तर थोडंसं कन्सोलिडेशन मध्ये जाताना दिसू शकतं, कारण की एका सपोर्ट लेवलवरती आपल्याला निफ्टी आलेला दिसतोय, बँक निफ्टी आलेला दिसतोय. ओके, सो आय होप तुम्हाला व्हिडिओमधनं खूप काही शिकायला मिळालं असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत नक्की व्हिडिओ शेअर करू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.